मी सकाळी उठून ब्रेकफास्ट बनवायला घेतलाय तर प्राव्या म्हणते, मम्मा तू नको बनवू, मीच आज मूग डोसा बनवते. तिची सगळी हेल्प घेऊन मी पटकन बॅटर रेडी केलं आणि तिच्यासाठी डोसे घातले. आणि त्यानंतर तिने तिचा पूर्ण ब्रेकफास्ट इथे या जागेवर बसूनच केलाय आणि तोही अगदी डान्स करत करत. आणि त्यानंतर तिला छान आंघोळ वगैरे घालून रेडी केलं. मला किचनमध्ये काम करायचं होतं म्हणून ती तिची बुक घेऊन आली. मी काम करेपर्यंत ती पूर्ण वेळ त्या बुक बरोबर खेळत होती. तुम्हालाही जर या बुकची लिंक हवी असेल ना तर खाली कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक देते. खूप छान बुक आहे आणि मुलं खूप वेळ एंगेज राहतात या बुक बरोबर खेळण्यामध्ये. मी पटपट माझं जेवण बनवून घेतलं. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही दोघी बाल्कनीत गप्पा मारत बसलो होतो. तुला जायचंय कुठे? शॉपिंगला. घेणार तू शॉपिंगला जाऊन? गिफ्ट घेणार? कोणाकोणासाठी? ओके. आणि डॉगसाठी. व्हॉट अबाउट मम्मा अँड डॅडा? काय नाही. काय नाही. ऐकलत ना, गिफ्ट ही सगळ्यांसाठी घेणार पण मम्मा डॅडासाठी काहीच घेणार नाही. मस्त संध्याकाळी डॅडा आल्यानंतर डॅडा वेफर खात बसलेला तर हिनेही त्याच्याकडून वेफर आणले आणि परत जाऊन आपल्या फेवरेट ठिकाणी बसली. म्हटलं होतं ना, ही स्लाईड काय आता सोडतच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ तिकडेच दिसेल म्हणून. रात्री सगळी घरची कामं लवकरच आवरली होती म्हणून भूषणला म्हटलं चल एक राऊंड मारून येऊया. खूप दिवस झाला आईस्क्रीम खाल्लं नव्हतं म्हणून त्याला मस्का मारून आईस्क्रीमही खाऊन आलो. चला, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.